आम्ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती 2,34,00,000 होती. खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे. कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार 100% गोड सुद्धा झालेला आहे. कारण आज मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज मंगळवार आहे, आज पैसे वाटप होत आहेत. उद्या बुधवार आहे, उद्या सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. आणि परवा दिवशी गुरुवार आहे, तर या गुरुवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 23 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार 21 ऑक्टोबरला पैसे वाटप होत आहेत. आता या ठिकाणी 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे, म्हणजे लाडक्या बहिणींना उद्या सुद्धा पैसे वाटप होतील. आणि परवा दिवशी या ठिकाणी भाऊबीज सण आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळीचा पाडवा 100% गोड होत आहे. भाऊबीज सुद्धा 100% गोड होईल, अशा पद्धतीची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींना दिवाळीचा सण आलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी भाऊबीज चिवळणी आणि दिवाळी चिवळणी वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व सरकारी योजनांचे पैसे या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर वाटप झालेले होते. फक्त लाडकी बहीण योजनेच्या या 2 हप्त्यांचे पैसे दिवाळी सुरू झाल्यानंतर वाटप करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काल सोमवारी सुद्धा पैसे आलेले आहेत. आज मंगळवारी, उद्या बुधवारी आणि परवा दिवशी गुरुवारी, म्हणजे लाडक्या बहिणींना एकंदरीत 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते. आणि त्याप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या तुफान व्हायरल होत होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकारच्या बातम्या या ठिकाणी बंद झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर या ठिकाणी तुम्हाला भाऊबीज चिवळणी 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. बघा उद्या दिवाळीचा पाडवा आहे, काल नरक चतुर्थी होती, म्हणजेच 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर. तर हे पैसे 23 ऑक्टोबर पर्यंत सर्वच बहिणींना वाटप होतील. तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींना खास करून आज भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. आता त्याचं इथं आपण क्लिक करणार, या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार. आता बघा लाडक्या बहिणीनं एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं दिवाळी असल्यामुळे, दिवाळीचा पाडवा आता जवळ येत असल्यामुळे आणि लाडक्या बहिणीनं भाऊबीज सुद्धा आता जवळ आलेले आहे, त्या पार्श्वभूमीवरती पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. आणि या ठिकाणी तुमची भाऊबीज या 2025 ची भाऊबीज 100% गोड सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना समान हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप करण्यात
करण्याचे आदेश आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही केली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे पाठवलेले आहेत। लाडक्या बहिणींचे या ठिकाणी 22% गोड सुद्धा होणार आहे, कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींचे 22 गोड करण्यासाठी जास्तीत जास्त निधी पाठवायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी मुख्यमंत्री काय म्हणलेले आहेत, उपमुख्यमंत्री काय म्हणलेले आहेत, आता आपण हे बघितलेले आहे। आता आपण या ठिकाणी जास्त वेळ न घेता थेट जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांच्या यादी बघून घेऊयात। म्हणजेच जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे वाटप होतील, उद्याच्या यादीमध्ये असेल तर उद्या पैसे वाटप होतील। म्हणजेच ज्या दिवसांच्या यादीमध्ये असेल त्या दिवशी तुम्हाला पैसे वाटप होतील। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या दिवसाच्या यादीमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर आपण एकंदरीत कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात। परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता सोडलेला आहे। आता ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 हप्त्यांची एकत्रितपणे 22च्या निमित्तानं 3000 रुपये वाटप करत आहोत। तशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। आता बघा लाडके बहिणींनो अजितदादाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता मी सोडलेला आहे। आता दिवाळीच्या निमित्तानं ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे सोडत आहोत। त्यामुळे ज्या ज्या लाडके बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा लाडके बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडके बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारे मोठमोठ्या बातम्या फिरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचे या ठिकाणी चित्र पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहिणींना तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे। एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवसांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज लाडक्या बहिणीने या ठिकाणी 21 ऑक्टोबर मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे वाटप होतील। त्याचप्रमाणे उद्या 22 ऑक्टोबर उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या सुद्धा 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत आणि परवा दिवशी एकंदरीत 23 ऑक्टोबर म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, गुरुवार आहे। तर या ठिकाणी भाऊबीज निमित्त गुरुवारच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत पैसे वाटप होतील। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची 3 दिवसांमध्ये या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS बहिणींच्या मोबाईलवरती येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता थेट जिल्ह्यांची यादी बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना त्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ पाहता व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। म्हणजेच आज लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाभांतर्गत पैसे वाटप होतील, आज कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याकडे आलेली आहे। तशा प्रकारचे कालच परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे, तर ते परिपत्रक तुम्हाला पुराव्यासहित दाखवत आहे।
आता बघा लाडक्या बहिणीनं राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी 3,000 रुपयांचा बोनस, दिवाळीच्या निमित्तानं भाऊबीजच्या निमित्तानं या ठिकाणी भाऊबीज चोवळणी 2,000 रुपये अशा पद्धतीने 5,000 रुपये लाडक्या बहिणींना दिवाळी चोवळणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी चोवळणी सुद्धा वाटप होत आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत. म्हणजेच याचा अर्थ असा होता की आमचं सरकार या ठिकाणी जास्तीत जास्त मदत करणार आहे, तर आम्ही या ठिकाणी तुमच्याकडून जास्त पैसे घेणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुमची चिंता मिटलेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त रक्कम या ठिकाणी वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त निधी वाटप होणार आहे, कारण आता जवळच निवडणुका येत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती सरकारला लाडक्या बहिणींची 100% गरज आहे. त्यामुळे सरकार सुद्धा लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त मदत करत आहे. लाडक्या बहिणींची दिवाळी मागच्या 2 वर्षांच्या दिवाळींपेक्षा यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे. यंदाची भाऊबीज याच्यापेक्षा जास्त गोड होईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये भाऊबीज चोवळणीच्या निमित्तानं 3,000 रुपये वाटप करण्यात आलेले होते, परंतु यावर्षी भाऊबीजच्या निमित्तानं या ठिकाणी लाडक्या बहिणींना बोनसचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे आणि या ठिकाणी भाऊबीज चोवळणी एकत्रितपणे वाटप होईल. कारण लाडक्या बहिणींना आताच मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी 1,500 रुपयाप्रमाणे वाटप झालेला आहे. आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे एकत्रितपणे या ठिकाणी 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता काळजी करायची गरज नाही, प्रतीक्षा संपली. पैसे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तर एकंदरीत कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ चुकवू नका, अन्यथा लाडक्या बहिणींना तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना आज मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी बहिणींना पैसे वाटप होत आहेत. याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या 22 ऑक्टोबर बुधवारी सुद्धा पैसे वाटप होतील. परवा दिवशी 23 ऑक्टोबर गुरुवारी सुद्धा पैसे वाटप होतील. म्हणजे लाडक्या बहिणींना 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,20,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्वच लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, जमा होत आहेत. कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाहीत, कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही मागच्या 1 वर्षांपासून सरसकट लाभ देत होतो, परंतु आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्ता सोडण्या अगोदर लाडक्या बहिणींच्या सर्व गोष्टींची तपासणी केलेली आहे. तपासणी करूनच हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना खरोखर तुम्ही सुद्धा याच्यासाठी पात्र आहात का, तुम्ही सुद्धा तपासणीमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. आता फक्त तुम्हालाच पैसे वाटप होणार नाही, तर त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही पात्र नसाल आणि या ठिकाणी पैसे वाटप सुद्धा होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या अटी लावलेले आहेत, ज्या ज्या पात्रता लावलेल्या आहेत, जे जे नियम लावलेले आहेत, तर ते नियम, अटी आणि पात्रता एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना या अटी पाहण्या अगोदर, नियम पाहण्या अगोदर KYC विषयी जी महत्त्वाची अपडेट आलेले आहे, तर ती KYC ची महत्त्वाची अपडेट सुद्धा बघून घ्यात. म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार KYC करो अगर ना करो तरी पण बहिणींना पैसे वाटप होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेला होता की दादा आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता KYC केल्यानंतर मिळणार आहे का, KYC च्या अगोदर मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल पद्धतीने GR काढण्यात आलेला आहे, ऑफिशियल परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुमची KYC झालेली असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जर अजून KYC झालेली नसेल तरी पण चांगलीच गोष्ट आहे. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता KYC करो अगर ना करो तरी पण वाटप होईल. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही निष्काळजीपणा
करू नका. जर तुमच्याकडे वेळ असेल, कागदपत्रे असतील आणि या ठिकाणी वेबसाईट जर फास्ट चालत असेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या. अन्यथा काही दिवसानंतर KYCचं वेबसाईट पोर्टल बंद होईल आणि या ठिकाणी या कालावधीमध्ये ज्यांनी KYC केलेले असेल त्यांचाच लाभ सुरळीतपणे सुद्धा राहू शकतो. त्यामुळे KYC केलेले असेल तर ती KYC सक्सेसफुल झालेली आहे का हे पाहायचं आहे आणि ज्यांनी KYC केलेले नसेल त्यांनी KYC करा आणि तुम्ही सुद्धा KYC सक्सेसफुल झालेले आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्वच लाडक्या बहिणींची ऑक्टोबर-नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नका. बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या, त्या महत्त्वाच्या अपडेट पाहिलेले आहेत. आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊयात. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत. परंतु या 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी हे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, एका दिवसाला सरासरी 35,00,000 बहिणींची DBT तयार होत असते. 3 दिवसांमध्ये हे पैसे वाटप होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. कारण लाडक्या बहिणींनो, प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला सुद्धा येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी आपण बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होतील, कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा सर्वात अगोदर संपणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे आज कोणाला पैसे येणार, उद्या कोणाला पैसे येणार, परवा कोणाला पैसे येणार, त्यासोबत कोणाला पैसे मिळणार नाही, सर्व मिळून किती पैसे, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, दिवाळीचा बोनस, भाऊबीजची वळणी, लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हप्ता, तर एकत्रितपणे किती हप्त्यांचे पैसे वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होतील आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाऊबीजची वळणी कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर-नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. भाऊबीजच्या निमित्तानं पैसे जमायला सुरुवात सुद्धा होतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची DBT ऍक्टिव्ह असेल, अशा लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं चालू असेल, बँक खात्याची KYC केलेली असेल, पॅन कार्ड लिंक केलेलं असेल, बँकेमध्ये 200-400 रुपये ठेवलेले असतील, बघा असे जी महत्त्वाचे नियम आहेत, जे महत्त्वाचे कामे आहेत, तर ती कामे नियम पाळलेले असतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना कोणाला पैसे येणार आहे त्याची माहिती सांगितली आहे. आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की या ठिकाणी कोणाला पैसे मिळणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये बसत नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी कोणकोणते नियम आहेत ते आपण बघणार आहोत. परंतु मागील हप्त्यांचे पैसे वाटप होतील का आणि झाले तर कितीपर्यंत पैसे वाटप होतील त्याची माहिती देऊन टाका. तर बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील हप्त्यांचे पैसे लगेच तुम्हाला मिळणार नाही. तर हे मागील हप्त्यांचे पैसे KYC नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना, या ठिकाणी मागच्या 2024च्या जून महिन्यापासून आताच्या या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापर्यंत जेवढे पण थकीत हप्ते असतील तेवढ्या सर्व थकीत हप्त्यांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर केला जाईल. म्हणजे ज्या महिन्यापासून तुमचा अर्ज पात्र होता त्या महिन्यापासून ते आतापर्यंतचे सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला आता या ठिकाणी पैसे आलेले नसतील, अर्धवट मागील हप्त्यांचे पैसे आलेले असतील, तर आता काळजी सोडायची आहे. तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. म्हणजे लाडक्या बहिणींना, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी पैसे वाटप होतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील, कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना, त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी रेशनधारक असतील, ज्या लाडक्या बहिणींना खरोखर या लाडक्या बहीण योजनेची
गरज असेल अशाच बहिणींना हा लाभ सुद्धा पोहोचत राहत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना एकंदरीत श्रीमंत महिलांना याचा लाभ मिळणार नाही. त्यासोबतच ज्या पुरुषांनी अर्ज केलेला होता त्यांना आता डबल लाभ मिळणार नाही. आता फक्त पात्र लाडक्या बहिणीचे या ठिकाणी लाभ देण्याचं शासनाने सांगितले आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगून टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही या प्रमुख नियमांमध्ये प्रमुख पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत. जर तुम्ही प्रमुख नियमांमध्ये प्रमुख पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता, काही महत्त्वाच्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या नवीन अटींमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसत असाल तरच या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे झाल्याचा SMS सुद्धा येऊन सुद्धा जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पात्रता, नियम, अटी शर्ती बघून घेऊयात. त्यानंतर लगेच जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून जे हे नियम लागू करण्यात आलेले आहेत तर हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा या प्रमुख नियमांमध्ये बसायला पाहिजेत, या प्रमुख अटींमध्ये बसायला पाहिजे, तरच तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालेलं आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण लाडक्या बहिणींनो काल 20 ऑक्टोबर रोजी सुद्धा भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. आता 21 ऑक्टोबर, उद्या 22 ऑक्टोबर, परवा दिवशी 23 ऑक्टोबर अशा 3 दिवसांमध्ये हे पैसे वाटप सुद्धा होत राहणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. फक्त मोबाईलच्या मेसेजची, बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करत नाही. सर्व लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमवणार नाहीत, कोणकोणत्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी अगदी एका सेकंदामध्ये वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS येऊन जाईल, फक्त तुम्हालाच पैसे येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांसोबत आपल्याला पैसे हवेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर नियम वाचून दाखवतो. बघा याच्यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे आम्ही लाडकी बहीण योजना सुरू करताना नियम लावलेले होते, ज्या आम्ही लाडकी बहीण योजना सुरू करताना पात्रता लावलेल्या होत्या त्याच पात्रता या 2025 मध्ये लावलेल्या आहेत. परंतु आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, काही जुन्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहे, काही जुन्या पात्रतांमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि काही थोड्याफार नवीन पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. तर एकंदरीत जुन्या पात्रता, नवीन पात्रता सुद्धा सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना जुन्या पात्रता सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न कमी असायला पाहिजे, लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला पाहिजे, घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे. तर बघा अशा जुन्या पात्रता आणि नवीन पात्रता लावलेल्या आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS येऊन जाणार आहे. तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा
संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना आता आपण नियम बघितलेले आहेत, पात्रता सुद्धा बघितलेली आहेत. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींना पुणे जिल्हा असेल, अमरावती, परभणी असेल, बीड असेल, अकोला असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे. आता ऑक्टोबर महिन्याचा, नोव्हेंबर हप्त्याचा विषय या ठिकाणी येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. आता लवकरच ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल अशा पद्धतीने बातम्या फिरत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये वाटप होईल, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये वाटप होईल. परंतु अचानक सरकारने निर्णय घेतला तर 22च्या अगोदर पैसे सुद्धा वाटप होणार आहे.